कधीकधी काही चमत्कार हे खरं तर चमत्कार नसतात. ते असतात प्राचीन अभियांत्रिकेचे अद्भुत नमुने. पण विचार करा, जेव्हा हजारो वर्षांपासून चालत आलेली ही किमया अचानक फिकी पडायला लागते, तेव्हा काय होतं? हे आहे कोल्हापूरचं जगप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर, जिथे वर्षातून दोनदा एक अक्षरशः अविश्वसनीय घटना घडते. ही कहाणी आहे एका अशाच जादुई सोहळ्याची, जो अनेक वर्षांपासून एका रहस्यात अडकला होता आणि ज्यामुळे हजारो भक्तांची श्रद्धा खरं तर धोक्यात आली होती. पण थांबा, ही काही जादू वगैरे नाहीये. हा तर अनेक शतकांपूर्वीच्या वास्तुकलेचा आणि खगोलशास्त्राच्या अचूकतेचा एक थक्क करणारा नमुना आहे. तर या उत्सवाला म्हणतात किरणोत्सव, म्हणजे सूर्यकिरणांचा उत्सव. वर्षातून फक्त दोनदा होणारा हा एक अत्यंत पवित्र सोहळा आहे. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक जमतात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी. ओके, आता जरा नीट लक्ष देऊन ऐका. हा काही साधा प्रवास नाहीये. हे एक इतकं अचूक खगोलशास्त्रीय गणित आहे की ऐकूनच थक्क व्हायला होतं. बघा, बरोबर संध्याकाळी 5 वाजता सूर्यकिरणे महाद्वारातून मंदिरात प्रवेश करतात. मग पुढची 21 मिनिटं म्हणजे 5:21 ती गरुड मंडप पार करतात. त्यानंतर ठीक 5:32 ती कासव चौकातून पुढे सरकतात आणि मग 5:43 गर्भगृहाच्या पायऱ्या चढून अखेरीस बरोबर 5:45 देवीची मूर्ती त्या सोनेरी प्रकाशात अक्षरशः न्हाऊन निघते. जरा विचार करा, 1300 वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांना हे अचूक गणित कसं काय जमलं असेल?